जसं जसं बेरी साईज इन्क्रीज गेली तसं खूप फास्ट पाणी आलं. नाही तर मी लास्ट इयरला इतकं फास्ट पाणी देत नव्हतं. जशी जशी बेरी साईज वाढते तसं तसं पाण्याची कमी दिवसात पाणी येतं बागाला. म्हणजे मला खूप फायदा झाला यावर्षी बसून. मी दीपक विलासराव कड, राहणार कसबेवणी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. माझ्याकडे 25 एकर द्राक्ष बाग आहे. त्यामध्ये रतन सीडलेस, थॉम्सन सीडलेस, सुधाकर सीडलेस, आरके, एसेशन, सोनाका इत्यादी व्हरायटी आहेत. तर आपण आज रतन सीडलेसच्या प्लॉटमध्ये आहोत. तर हा प्लॉट आहे माझा 3 वर्षाचा. तर सुरुवातीला मी एकदम रँडमली पाणी द्यायचो, कधी पण. आणि वॉटर टँक नाही, काही नाही, जेव्हा वाटलं तेव्हा पाणी द्यायचं, किती पण वेळ पाणी द्यायचं. मग फायलो कंपनीचे निरो हे माझ्या प्लॉटमध्ये इन्स्टॉल केलं. माझ्या प्लॉटचा वॉटर टँक निघाला 6 तासाचा आणि मी युनिट बसवण्याआधी 8 तास 10 तास जेव्हा जितकं वाटेल तितकं पाणी द्यायचो. आणि हे युनिट बसवल्यानंतर मला 1-1.5 महिन्यात प्लॉटमध्ये एवढं ग्रोथ दिसून आली का प्लॉट पूर्ण हेल्दी होऊन गेला. प्लॉट आधी पूर्ण स्ट्रेसमध्ये होता, प्लॉट हेल्दी झाला. आणि जो आपण खरड छाटणी करतो तेव्हा रँडमली सुरुवातीला बाग फुटावं म्हणून फ्लड पाणी भरणे, खूप पाणी देणे, प्लॉट चांगला फुटतो, हे सर्व चुकीचं आहे. मी प्लॉट छाटल्यानंतर फर्स्ट इरिगेशन माझं 30 दिवसाला दिलं या प्लॉटमध्ये आणि अप्रतिम काडी मिळाली मला यावर्षी. आणि काडी मला कमी करावं लागली. लास्ट इयरला मला कमी काडी मिळाली, माल फ्रुटफुलनेस नाही झाला, माल कमी मिळाला. ह्या वर्षी अप्रतिम काडी लिमिटेशन आणि खूप माल निघाला. म्हणजे मला खूप असे रिझल्ट मिळाले. त्यानंतर मी फ्रूट प्रुनिंग केली, मला चांगला फ्रुटफुलनेस निघाला. त्यानंतर माझा दुसरा अनुभव असं का फ्लावरिंगमध्ये जसं फायलोनी सेन्सरने रिकमेंडेशन केलं त्यावेळेस मी पाणी दिलं, मला अप्रतिम रिझल्ट बघायला भेटले. इथून मागे काय व्हायचं, फ्लावरिंगमध्ये जायचा त्यामुळे कूज व्हायची, कोरडी कूज. ह्या वर्षी मला तो प्रॉब्लेम जाणवला नाही. आणि जसं जसं बेरी साईज इन्क्रीज गेली तसं खूप फास्ट पाणी आलं. नाही तर मी लास्ट इयरला इतकं फास्ट पाणी देत नव्हतं. जशी जशी बेरी साईज वाढते तसं तसं पाण्याची कमी दिवसात पाणी येतं बागाला. म्हणजे मला खूप फायदा झाला यावर्षी बसून. मी लास्ट इयरला 2-3 सेन्सर बसवले, मला त्याचा चांगला रिझल्ट जाणवला. त्यानंतर माझ्याकडे 10 निरो आणि 1 कायरो असे 11 युनिट बसवले. तर कायरो बसवल्यामुळं मला ESS स्प्रेइंगसाठी डेल्टाचा खूप असा चांगला फायदा झाला. डेल्टा रेग्युलर जितका पाहिजे आपल्याला ES स्प्रेइंगसाठी तितका आल्याशिवाय मी ESSचा स्प्रे घेत नव्हतो. म्हणजे ESS वाल्याला क्लिअरली सांगून द्यायचो, इतका इतका डेल्टा आहे, मी स्प्रे नाही घेणार, मला जेव्हा डेल्टा क्लिअर होईल तेव्हाच मी स्प्रे घेईल. आणि कायरो बसवल्यामुळे लीफ विटनेस, किती वेळा आपल्या बागाची पानं ओली, डेली इटो, आपलं झाड दिवसाला किती मिलीमीटर पाणी घेतंय याचा सर्व मला अभ्यास म्हणजे माहिती मिळाली कायरो बसवल्यामुळे. म्हणजे खूप चांगले रिझल्ट आहे. आणि शेतकऱ्यांना एकच माझी सांगणं आहे का असे युनिट आपण बसवले पाहिजे, यामुळे आपल्याला खूप फायदा आहे. म्हणजे कमी खर्चात आणि खूप चांगलं क्वालिटी आपल्याला जी कमवायची आहे, जी आता मार्केटमध्ये आपल्याला गरजेची आहे का कमी खर्चामध्ये उत्कृष्ट क्वालिटी, त्यासाठी हे सर्व युनिट बसवले पाहिजे. आणि मी निरो बसवल्यापासून कमी पाण्यात मला जास्त इम्प्रूव्हमेंट वाटली. म्हणजे रँडमली पाणी देण्यात काही अर्थ नाही, पाणी हे वापशाखालीच गेलं पाहिजे. आणि इथून पुढं आपल्याला बेस्ट क्वांटिटीने आपल्याला बेस्ट क्वालिटीमध्ये काम करायचंय. जशी क्वालिटी द्याल तसं आपल्याला एक्सपोर्टर अजून पैसे देतील, त्यामध्ये आपण अजून वेगवेगळे प्रयोग करू शकतो, असं माझं सर्व शेतकऱ्यांना सांगणं आहे.